माया नंदेचा होते ना आंब्याचा रस, मग कुठं मला जायला भेटते. असं होय. हो माय, भल्ला कल्ला ऐकूत त्या तुझ्या घरातून. काय ते लेकरायचं लढणं अळलावणं. हो माया, माया नंदेचे होते ना ते 3 लेकरं, नुसता ठेव आणला होता लेकाच्याईनं. काऊन माय असं काय करीत हे लेकरं? लेकराच्या जाऊ द्या, त्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन निसताईनं, पण त्याच्या मायच्या म्हणजे माया नंदेच्या काय गोष्टी सांगू माय तुम्हाला. असं वाटते त्या 15 दिवसात का एक तर आबायात तरी जावं, नाही तर पातायात तरी गडपावं. अशी जल्लाद ननद भेटली ना मले. तुले सांगतो सीमाबाई, का जेव्हा 1000 खास्ट नंदा मेल्या असन तेव्हा माई ननद जन्माला आली असन व माय. अशा या जल्लाद नंदेचं एवढं कौतुक करते ना माई सासू, का काही विचारूच नको तू. हाव काय व काय काय म्हणते तुझी सासू? तिले तर असं वाटते का तिची पोरगी म्हणजे चमकता हिरा आणि मी म्हणजे खदानीला पैसा. अरे आली त्या दिवसापासूनच माया नंदेने डोळे काढणं चालू केलं ना मायावर. आणि कायच्यात बी खुसपट काढे ना. घरातला सारा धंदा मी करो आणि सासूबाई दिसली का हे अशी दाखवे का जसं काही हिनच केला सारा धंदा. बरोबर त्याच्या समोर समोर मिरवे आणि त्या इकडे तिकडे गेल्या का नुसती या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत नुसतं फोनवर मिरवत जाय माय. आणि दाखवते अशी का किती कामाचे डोंगर उचलले तिने. आणि सासूबाईला तर बाई हिचंच खरं लागते ना. आणि जरा काही चांगलं काम झालं का मोठेपणा घ्यासाठी भल्ली पुढे पुढे करते नकटी मेली. तुम्ही सांगा सीमाबाई, खटल्याच्या घरात माणसं तितकी कामं असते का नाही? हो असते ना, ज्याचं त्याले माहित. घरात काय कामं कमी असतात होय? मग एखादं काम उरकून घेतलं तर कुठे बिघडतं. एखादं पडलेलं भांडच उचलावं, एखादा कपड्याचा बोळाच दिसला तर उचलून ठेवावं, पण नाही, अजिबात काम करत नाही. कामाचं जाऊ दिवस सीमाबाई, पण खायचं तर विचारूच नको. कामाले अडशान खाले तडशा. आणि मायच्या समोर तर एवढी येल पाडे का काही विचारूच नका सीमाबाई, जसे काही एवढीशी पोरगीच आहे ते. दिवस निघाला की आई आज मला हे खाव वाटते, आई आज मला ते खाव वाटते, नुसती खाय 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 असं वाटते का जसे काही जैलातून सुटून आली. हे पोट्टे बी तसेच लेखाचे. दिवस निघाला का मामी मला हे दे, मामी मला ते दे. असं वाटते का पोट्ट्या इले त्याच्या माईले एका कोपऱ्यात न्यावं आणि छाताड्यावर बसून कुचकू कुचकू मरे लोक खाऊ घालावं. पण आपलं कुठं चालते माहिती ती. बरोबर बोलतो रुपाले तू, पण भाऊजी काही ना काही बोलत असन ना तुझ्याकडून मी. तुमचे भाऊजी अव काय सांगू भाऊजी, जेव्हापासून बहीण आली ना तेव्हापासून वाघासारखे टकरून राहिले मायावर. जरा काही बोलले का फुस, जरा काही बोलले का फुस. एकदा असंच रातच्या वेळेला जरा प्रेमाने त्याला म्हटलं जरा तुमच्या बहिणीला सांगा जा एखादं काम करावं, असे ओरडले ना मायावर. आता आपलं माणूस म्हणून बोलली माय मी त्याला. कसला आपला माणूस माय, आता गेली ना त्याची बहीण, आता काढतो ना त्याच्या अंगातला वागोबा बाहेर. मग नंदेले साडी लेकराईले कपडे घेतले असेल ना रुपाले? घेतले ना कपडे. साडी घेतल्याशिवाय पाठवते का माई सासू तिले? दुकानात नेलं ना तिले साडी पसंत करायला. हो अख्खा दिवस घालवला तिनं. हे साडी नाही ते साडी नाही. या खेपच्या नाकाची ले किती लाखाची साडी घेतली तरी शोभणार नाही. अंगावर टाकून अशी काही मिरवे का जशी काही आरशात पाहून मोठी आली अप्सरा. आणि मायले 10 खेप विचारे आई मला हे शोभून राहिली काय, हे शोभून राहिली काय. माया पोरीले माय म्हणते कोणताही कपडा साजरा दिसते. सासही मोठी गुण गाते. लेकराईले कपडे स्वतःला साडी तर घेतलीच घेतली, नवऱ्याली ड्रेस घेऊन चालली गेली म्हटलं.